बातमी आपण पाहूया। सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतर सुद्धा मनोज जरांगे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। 29 ऑगस्टला आंदोलन होणारच, निर्णायक आंदोलन होणार असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला। 58 लाख नोंदींची प्रमाणपत्र द्या, 28 ऑगस्ट पूर्वी अंमलबजावणी करा असा अल्टिमेटम जरांगे यांनी दिलाय। नोंदी असूनही कुणबी प्रमाणपत्र न मिळालेल्यांनी 28 तारखेला अंतरवालीमध्ये यावं असं आवाहन सुद्धा जरांगेंनी केलं। त्यांनी एक आता जे.आर. काढला होता मराठ्यांना ओबीसीच्या सवलती, त्या सवलती सुद्धा लागू झालेल्या नाहीत। 100% फीस घेतल्यात, मग आता सवलती तर लागू केल्यात, सोयी सुविधा पण नाहीत, परराज्यातल्या पोरात ऍडमिशन घेतले। त्या संदर्भातला सुद्धा विषय त्या 28 ऑगस्टच्या आत सगळ्या अंमलबजावणी तुम्ही त्याची करून ती लागू करा हे पण सांगितलं आपण। ज्यांच्या नोंदी सापडलेल्या असून सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देत नाहीत अशाने 28 ऑगस्टला अर्ज घेऊन अंतरवालीत या, मला निपटारा काढायचा बरं का। पुन्हा पुन्हा सांगतोय मराठा समाजाला, ज्यांनी व्हॅलिडिटीसाठी अर्ज केलेत पण व्हॅलिडिटी देत नाहीत त्यांनी अर्ज घेऊन 28 ऑगस्टला मला ते अर्ज घेऊन ठेवून तुम्ही सुद्धा इथंच राहायचंय। मला ते सरकारला दाखवायचे हे पोर आहेत आणि यांचे कामं राहिलेत म्हणून। आणि ज्यांनी हैदराबाद गॅजेटनुसार सुद्धा अर्ज केलेले असतील देत नाहीत त्यांनी सुद्धा अर्ज घेऊन या, म्हणजे कुणाचा विषय मागे राहायला नको। ज्यांच्यावर जबाबदारी दाखले देण्याची, जात पडताळणी दाखले देण्याची, बहिणीला दाखला मिळतो आणि भावाला मिळत नाही, वडिलांच्या नावावर दाखला आणि मुलाला मिळत नाही, हे कशाला होतं? त्यामुळे अशा अधिकारी जाणीवपूर्वक जर सरकारला बदनाम करत असतील तर त्याच्यावर आम्ही कारवाई करणारच ना। वास्तव समोर आल्यानंतर एक तर त्यांना निलंबित करावं लागेल, त्यांच्या सेवा नियमामध्ये त्यांचे जे नियम आहेत त्याप्रमाणे काही कार्य होईल, पण हे प्रकार गंभीर आहे, याची आम्ही निश्चितपणे दखल घेतली आहे। अधिकाऱ्यांना प्रॉब्लेम यायला लागले का सरकारच अडचणीला आणायला लागले मराठा, आणि अधिकाऱ्यांना व्हॅलिडिटीला, कुणबी प्रमाणपत्र द्यायला, गॅजेटनुसार प्रमाणपत्र द्यायला, नोंदीनुसार प्रमाणपत्र द्यायला, त्याला जर काही अडचण येत असेल तर मी अधिकाऱ्यांसाठी म्हणतो सरकारकडून तुमच्यासाठी व्यवस्थित करून घेतो। आणि सरकारच मुद्दाम करत असत तर ते आम्हाला कळू द्या, आणि सरकार करत नसेल तर अधिकारी करायला लागले सगळं सरकारनं देऊन सुद्धा हेही कळू द्या। याच्यासाठी तुम्ही अंतरवालीतच अधिकाऱ्यांना बोलवा। आणि बातमी येते मुंबईची। मुंबईतील वर्षा निवासस्थानाच्या बाहेर मॅनहोल खचलाय। दोन्ही बाजूला पोलिसांनी खबरदारी म्हणून या ठिकाणी बॅरिकेडिंग केलंय। आठवडाभरापासून मॅनहोलची परिस्थिती जैसे थीच आहे। मुंबईतल्या वर्षा निवासस्थानाच्या बाहेर मॅनहोल तुटलाय। समन्वय समितीची बैठक बरेचसे आणि आज महायुतीच्या समन्वय समितीची बैठक ठेवण्यात आलेली आहे। स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हजर राहणार आहेत, स्नेहभोजन सुद्धा होणार आहे। पण त्यापूर्वी आपण वर्षा निवासस्थानी जाणाऱ्या या रस्त्याची अवस्था पाहतोय। या ठिकाणी आपण पाहतोय का मोठा मॅनहोल आहे, आणि हा मॅनहोल गेल्या 1 ते 1.5 आठवड्यापासून या ठिकाणी अशाच पद्धतीनं खचलेला आहे, आणि त्यामुळे या ठिकाणी बॅरिकेड सुद्धा लावण्यात आलेले आहे। कुठलेही अपघात घडू नये याची देखील दखल या ठिकाणी घेण्यात आलेली आहे, आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुद्धा आदेश देण्यात आले प्रशासनाला की तातडीने याची दुरुस्ती करावी। मात्र आपण पाहतोय की अद्यापही याची दुरुस्ती काही झालेली नाहीये, आणि जे कार चालक आहेत ते सुद्धा या ठिकाणाहून जाताना म्हणतायत की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोरच इतका मोठा खड्डा झालेला आहे, तर महाराष्ट्राची काय अवस्था असेल, आणि एकंदरीतच आता हा खड्डा नेमका कधीपर्यंत बुजवला जाणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। मागच्या 10 दिवसापासून हा खड्डा अशाच पद्धतीनं आहे। इथले आसपासचे लोक देखील सांगतात की या ठिकाणी काही गाड्या ज्यावेळी जात होत्या त्यावेळी हे मॅनहोल खचल्यामुळे मोठा अपघात होण्याची जी शक्यता आहे ती सुद्धा नाकारता येत नव्हती, म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी बॅरिकेड टाकण्यात आले। आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वर्षा निवासस्थान जे आहे ते अवघ्या 200 मीटर अंतरावर या ठिकाणी आहे। माझा कॅमेरामॅन योगेश गुरवला देखील सांगेल की दाखवावं की कशा पद्धतीचं सध्या वातावरण या संपूर्ण परिसरामध्ये, आणि त्यामुळे हे नेमकं कधीपर्यंत दुरुस्त होणार आहे हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर भाजपच्या सगळ्यात ताकदवान अशा संसदीय समितीमध्ये फडणवीसांच्या एंट्रीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। फडणवीसांच्या संसदीय समितीच्या एंट्रीला संघाचा पाठिंबा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। फडणवीसांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या असून ते मंगळवारी सुद्धा दिल्लीमध्ये असणार आहेत। जर संसदीय बोर्डामध्ये एंट्री झाली तर राष्ट्रीय राजकारणामध्ये फडणवीसांची ताकद वाढणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या असून ते मंगळवारी सुद्धा दिल्लीमध्ये असतील। यामागे भाजपच्या सगळ्यात ताकदवान मानल्या जाणाऱ्या संसदीय समितीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची एंट्री होणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे। फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये पाठवण्यासाठी महाराष्ट्रामधले अनेक नेते इच्छुक असले तरी मी महाराष्ट्रामध्येच राहणार असं फडणवीसांनी स्पष्ट केलं।
केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे. त्यामध्ये फडणवीसांचा समावेश न होता त्यांची एंट्री संसदीय समितीमध्ये झाली तर फडणवीसांची ताकद भाजपमध्ये आणखी वाढणार आहे. फडणवीसांच्या संसदीय समितीच्या एंट्रीला संघाचा पाठिंबा असल्याच्या चर्चा आहेत. ही एंट्री होणारच अशी सूत्रांची माहिती आहे. भाजपच्या संसदीय समितीमध्ये सध्या एकही मुख्यमंत्री नाही. जर फडणवीसांची एंट्री झाली तर राष्ट्रीय राजकारणामध्ये भाजपच्या अंतर्गतही फडणवीसांची ताकद वाढणार आहे. याआधी नितीन गडकरी भाजपच्या संसदीय समितीमध्ये होते, पण 17 ऑगस्ट 2022ला गडकरींना संसदीय समितीमधून काढून टाकण्यात आलं. सध्या फडणवीस भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य आहेत. भाजपच्या संसदीय समितीमध्ये सध्या 12 सदस्य आहेत. या समितीमध्ये मुख्यमंत्र्यांना सामील करायचं की नाही याबाबत भाजपमध्ये अंतर्गत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. 2006 मध्ये राजनाथ सिंग यांनी संसदीय समितीमधून तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना समितीमधून बाहेर काढलं होतं. या संसदीय समितीतून भाजपमध्ये मुख्यमंत्र्यांची निवड होती. त्यामुळे मुख्यमंत्री या समितीमध्ये असेल तर काय होईल याबाबत सध्या अंतर्गत चर्चा सुरू आहे. सध्या योगी आदित्यनाथ, फडणवीस, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांना समितीमध्ये सामील करून घेण्याच्या चर्चा सुरू आहेत. पण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व म्हणून फडणवीसांची संसदीय समितीमध्ये मोठी दावेदारी असल्याची चर्चा आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये 120 सदस्य आहेत. पण भाजपची संसदीय समिती मुख्यमंत्री निवडण्यापासून सगळे निर्णय घेते. त्यामुळे भाजपच्या ताकदवान समितीमध्ये फडणवीसांची तर भाजपमध्ये आणखी पॉवरफुल होण्याची शक्यता आहे. या सर्व शक्यतांमुळे फडणवीसांच्या सतत दिल्ली वाऱ्या सुरू आहेत अशी ही माहिती आहे. तुम्ही संसदीय समितीवर तुमची निवड होणार अशी चर्चा आहे सर. कुठल्या संसदीय समितीवर बिलकुल अशी माहिती आहे. मला काही कल्पना नाही. तुम्ही संसदीय समितीवर तुमची निवड होणार अशी चर्चा आहे सर. कुठल्या संसदीय समितीवर बिलकुल अशी माहिती आहे. मला काही कल्पना नाही. रुपाली चाकणकर यांच्या तक्रारीवरून पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर रुपाली ठोंबरे तसंच सुषमा अंधारे, दीपाली सय्यद आणि संगीता तिवारी यांच्यासह 19 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे. बोंदो अशोक खरात प्रकरणामुळे राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद गमावलेल्या रुपाली चाकणकरांची बदनामी केल्याप्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. रुपाली चाकणकरांच्या तक्रारीवरून पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, दीपाली सय्यद, संगीता तिवारी, आशा मिरगे यांच्यासह शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सोशल मीडिया पदाधिकारी योगेश सावंत, मोहसिन शेख आणि महादेव बालगुडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. रुपाली चाकणकर यांनी पोलिसात काय फिर्याद दिली होती तीही पाहूया. बोंदो अशोक खरात याच्याशी रुपाली चाकणकरांची 9 वर्षापूर्वी एका सामाजिक कार्यक्रमात ओळख झाली होती. मंदिराच्या धार्मिक कार्यक्रमानिमित्त त्या नाशिक जवळच्या ईशान्येश्वर महादेव मंदिरात जात होत्या. 18 मार्च 2026 रोजी अशोक खरातला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाल्याचं चाकणकरांना टीव्ही आणि प्रसार माध्यमांमधून समजलं. अशोक खरातसोबतचे सार्वजनिक कार्यक्रमातील फोटो, व्हिडिओ वापरून आपल्यावर असंबंध आरोप करण्यात आले. 19 फेसबुक, इन्स्टा आणि युट्यूब अकाउंटवरून बदनामीकारक, अश्लील आणि धमकीवजा पोस्ट टाकल्याचं आढळलं. यामुळे मानसिक त्रास आणि सामाजिक मानहानी झाल्याचं चाकणकरांनी तक्रारीत म्हटलंय. पीडित आहेत, कित्येक महिलांवर बलात्कार झालेत आणि ती बाई त्या माणसाला साथ देत होती. तिने गुन्हा केला, तिच्यावर गुन्हा दाखल करायच्या ऐवजी आमच्यावर गुन्हे दाखल करतायत. म्हणजे मला तर खरंच आश्चर्यच वाटतं की काय डोकं असेल. यदा कदाचित कोणी मोठ्या माणसांनी वरनं फोन केला असेल पोलिसांना की गुन्हा दाखल करा. घाबरत नाही तुमच्या या असल्या नोटंकीला. तुम्ही चित्रपट जे काढतात त्यांना धमक्या देतायत, त्यांना नोटिसा पाठवतायत. जे कार्यकर्ते आहेत त्यांना खोट्या धमक्या देऊन पोलिसांच्या माध्यमातून खोटे गुन्हे दाखल करतायत. बापाची मक्तेदारी का हो तुमच्या? बापाची आहे का? एफडीआय आयुक्त तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधामध्ये खाद्यतेल व्यापारी एकवटले आहेत. नाशिकमध्ये तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांची बैठक झाली. 15 दिवसांमध्ये सुट्टं तेल बंदीचा निर्णय मागे घ्या, अन्यथा राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा खाद्यतेल व्यापाऱ्यांनी सरकारला दिलाय. राज्यभरात सुटं तेल विकण्याला एफडीआयनं बंदी घातली आहे. तुकाराम मुंढेंच्या या निर्णयाच्या विरोधात राज्यभरातले तेल व्यापारी एकवटलेत. नाशिकमध्ये राज्यभरातल्या व्यापाऱ्यांनी बैठक घेतली.
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देणार असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. निर्णय मागे घेण्यासाठी तेल व्यापाऱ्यांनी राज्य सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. निर्णय मागे न घेतल्यास राज्यभरातील व्यापारी रस्त्यावरती उतरून आंदोलन करणार आहेत. वेळ पडल्यास न्यायालयात धाव घेत केंद्र सरकारकडेही पाठपुरावा करणार असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. खुल्ला तेल हा वर्षानुवर्ष आपल्या देशात विक्री होतोय आणि कोणालाही कुठेही या खुल्ला तेलची विक्रीने कुठला त्रास झालेला असा आमच्या निदर्शनात आला नाही. महाराष्ट्र शासनाने हे जे ऑर्डर लावला आहे तो आमच्या दृष्टीने तो चुकीचा आहे. म्हणून आम्ही न्यायालयात जाणार आणि आवश्यकता पडली तर केंद्रापासून हा कायदा बदली करून आणायचा आम्ही प्रयत्न करणार. बंदीनंतर नागपूर शहरात सुट्या तेलाची विक्री 90% घटली. नागपूर शहरातले तेलघाणे बंद होण्यास सुरुवात झाली. दिन भर का धंधा बोले तो डेढ़ लाख तक का था. तो ये जो ऑर्डर आया था इस वजह से पूरा आधा हो गया है और उस वजह से कैसा है कस्टमर आने को भी नहीं, आ भी रहे तो हम उनको दे नहीं पा रहे तेल. वो वापस जा रहे हैं. वो बोलते हम तेल कहाँ से लेंगे. अब हम उनको क्या जवाब देंगे की खुला तेल कहाँ मिलेगा. आमची पॅकिंग मशीन वगैरे सगळं बंद झालेली आहे. कारण आमच्या तर पहिले म्हणजे 5-6 नोकर होते. सगळे ते कामं करत होते. सगळे ते आपलं मशीन चालवत होते. त्यांचं घरदार म्हणजे चालवत होतं. मशीनच बंद झाली तर त्यांचं कामधंदे सगळे बंद झाले. सुट्या तेलावरच्या बंदीनंतर महिलांमध्येही नाराजी आहे. गरिबांसाठी सरकारनं 20, 30, 50 आणि 60 रुपयांचा खाद्यतेलाचा पाऊच उपलब्ध करून देण्याची मागणी महिलांनी केली. सामान्य माणसाला परवडण्यासारखं नाहीये. मग त्याच्यामुळे सरकारने थोडं 20, 30 किंवा 50 रुपयापर्यंत तरी तेलाचे पाऊच उपलब्ध करून द्यावे एवढी विनंती आहे. कारण प्रत्येकाला परवडेल असा भाव आजचे नाही. आज खूप महागाई वाढलेली आहे. सुट्या तेलाच्या विक्रीवरची बंदी उठवावी अशी मागणी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी केली. मुख्यमंत्र्यांशी बोलू, मग काढू, कारण शेवटी त्यांचाही व्यवसाय आहे. एफडीएची भूमिका ही रास्त आहे की भेसळ होता कामा नये. भेसळ न होता सुटं तेल जर त्या ठिकाणी विकू शकत असतील तर त्या दृष्टीनं सरकार मध्यम मार्ग काढेल असा मला विश्वास आहे. तुकारामजी मुंडेंना विनंती करायची की तुम्ही काम चांगलं करताय. ओपन हा तेलाचा विक्री होत होते, नाही तर घाण्याचं तेल जे दिलं जात होतं त्याच्यावर तुम्ही सगळ्यांवरच कारवाई करणार असाल तर शेवटी त्या लोकांचं हातावर पोट चालत असतं. त्यामुळे त्या लोकांच्या बाबतीत त्यांच्या व्यवसायाच्या बाबतीत सुद्धा विचार करणं महत्त्वाचं. क्वालिटी मेंटेन करायला हवा. पूर्णपणे बंद करणं हे योग्य नाही असं मला तरी वाटतं. एफडीएच्या माध्यमातून वेगवेगळी कारवाई चालली आहे ती योग्य आहे. कारवाई अशा पद्धतीनं होत राहिली पाहिजे. मात्र जे काही आमचे तेलाचे व्यापारी आहेत यात जे पारंपरिक तेलाचा व्यापार करतात त्या व्यापाऱ्यांवर अन्याय होऊ नये. मुंबईमध्ये कांदिवलीमध्ये मराठी रिक्षा चालकाला परप्रांतीय रिक्षा चालकांनी मारहाण केली. 3 ते 4 लोकांनी मारहाण केल्याचा आरोप चालकांनी केलाय. या प्रकरणामध्ये अमराठी चालक नुरुल अन्सारीसह एका अज्ञात रिक्षा चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. तर आम्ही मराठी बोलणार नाही अशी मुजोरी काही परप्रांतीय चालकांची पाहायला मिळाली. यावर ही मुजोरी मोडून काढू असा इशारा मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलाय. मुंबईत कांदिवलीमध्ये मराठी रिक्षा चालकाला परप्रांतीय रिक्षा चालकाने मारहाण केली आहे. ऑटो टॅक्सी चालकांना मराठी सक्ती केल्यानंतर कांदिवलीमध्ये परप्रांतीय रिक्षा चालकांची मुजोरी पाहायला मिळाली आहे. या प्रकरणी मनसे आणि मराठी रिक्षा चालकानं कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. मराठी सक्ती नको, रिक्षा चालवणार नाही असं म्हणत कांदिवलीमध्ये अमराठी रिक्षा चालकांनी रस्त्यावर उतरत इतरांना रिक्षा बंद करण्यासाठी दादागिरी केली. हमसे सांगा हम हिंदी बोलेगा, भोजपुरी बोलेगा, मराठी नहीं बोलेगा. ज्या जगह जा देने सब तैयार हूँ. मी पण उत्तर भारतीय, मी मराठी मैं उत्तर भारतीय हूँ. सबसे बड़ा बोलने मराठी नहीं बोलेंगे, हम हिंदी बोलेंगे, भोजपुरी बोलेंगे. खून जल जाएगा. चालू चलेगा. हटेंगे नहीं हम पीछे. हम लड़ेंगे, हटेंगे नहीं पीछे हम. काही अमराठी रिक्षा चालकांनी मराठी रिक्षा चालकांना मारहाण केली आहे. रस्ता रोको देखील आज सकाळी कांदिवलीमध्ये या अमराठी रिक्षा चालकांनी केलेला आहे. बघा, बेकायदेशीर काम कोणी जर करत असेल, चुकीच्या पद्धतीनं कायदा हातात घेऊन जर कोणी काहीतरी वेगळ्या प्रकारचा संभ्रम या मुंबई MMR क्षेत्रामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर पोलीस सक्षम आहे, त्यांच्यावर कारवाई ही होईल. तुमको जो करणे का वो करो. ही जर कोणाची मुजोरी असेल तर ती मुजोरी मोडून काढण्याचं काम परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईकला करावं लागेल.
दरम्यान रिक्षा चालवू नका असं आंदोलक रिक्षा चालकांनी सांगितलं, पण नकार दिल्यानंतर आपल्याला 3 ते 4 अमराठी रिक्षा चालकांनी मारहाण केल्याचा आरोप मराठी रिक्षा चालकांनी केलाय. मी हिंदुस्थान नाक्यावरून भाडं घेऊन स्टेशनला येत होतो. त्यावेळी हिंदुस्थान नाक्याच्या पुढे क्रोमाच्या समोर उत्तर भारतीय लोकांनी अडवलं. रिक्षाचं वायपर, माझा एअरफोन, मला धक्काबुक्की केली. नंतर मारहाणही केली. 4-5 लोक होते, त्यातला एक मिळाला. मनसेचे अधिकारी आले, त्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलेला. जो रिक्षावाल्याने याला मारलेला तो तिकडे दिसल्यानंतर आम्ही लोक पकडलं. पण तो वयस्कर असल्या कारणाने आम्ही लोकांनी पोलिसांच्या त्वरित ताब्यात दिला. नाही तर तुम्हाला माहितच आहे मनसे कशा प्रकारे हे करते. परंतु तो वयस्कर असल्या कारणाने आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे. पोलिसांनी त्याच्यावरती FIR घेतात. आता त्या ठिकाणी चालू आहे प्रोसेस. काय झालं FIR माहिती नाही, पण FIR झालेला आहे त्याच्यावरती. कांदिवलीमधील परप्रांतीय रिक्षा चालकांच्या मुजोरीपणामुळे भविष्यात मराठी सक्तीवरून वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. आताही कोणाचाही लायसन्स रद्द केलेला नाही, संधीच दिलेली आहे. मला असं वाटतं की अपेक्षा ठेवणं की बाबा महाराष्ट्रामध्ये तुम्ही मराठी शिका हे गैर नाही, पण एवढं मात्र सांगतो आमचं सरकार कोणावर अन्याय होऊ देणार नाही. आणखी बातमी येते अमरावती जिल्ह्यामधून. जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागली. यामध्ये 3 नवजात बालकांचा मृत्यू झालाय. 6 बाळांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पहाटे 3:30 वाजता व्हेंटिलेटरचा स्फोट झाला आणि त्यामध्ये ही आग लागली होती. मुख्यमंत्री फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिले असले तरी 3 नवजात बालकांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा संतप्त सवाल उपस्थित केला जातोय. अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागली आहे. आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू झालाय. आग लागताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी धावपळ करत इतर बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढलंय. सर पूर्ण स्फोट झाला होता सर वेंटीचा. तर त्या पिरियडमध्ये आम्ही पूर्ण वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये बच्चू पण काढले. आम्ही 9 बाळं होते. एकदम आग लागल्याबरोबर आम्ही सगळे सिस्टर डॉक्टर सगळे बच्चू काढण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण मग नंतर बच्चू दिसत नव्हते, तरी पण आम्ही तिथं गेलो, सर्व बाहेर काढले, क्रेडर बाहेर काढले. वेंटी म्हणजे एवढी आग होती सर होडीसारखी की काही सुचतच नव्हतं. पण आम्हाला फक्त बच्चू काढणं महत्वाचं होतं, लेकरं वाचवत होतं. नेमकं घडलंय काय? अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागली. आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. पहाटे 3:30 वाजता व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊन आग लागली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून इतर बालकांना वाचवण्यात यश आलं. 6 बालकांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. SNCU मध्ये कमी दिवसांचे, कमी वजनाचे आणि गंभीर अवस्थेतील सुमारे 50 ते 60 नवजात बालकांवरती उपचार सुरू असतात. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे. आगीची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी तातडीने नवजात बालकांना विभागाबाहेर काढण्याची मोहीम हाती घेतली. 6 बालकांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवर आता प्रश्न निर्माण झालेत. सरकारी दवाखाना आहे म्हणून ह्याच्याकडे दुर्लक्ष आहे का? प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नाही फुटत व्हेंटिलेटर्स. तर नवीन बिल्डिंग आहे ही, हे काही जुनी पण बिल्डिंग नाही झालेली आहे. स्वतःला इन्फ्रामॅन म्हणून घेणारे ह्याच्याकडे हे जे इश्यूज आहेत ह्याच्याकडे दुर्लक्ष करतात. ज्या पद्धतीनं ते सर आपल्या इलेक्ट्रिकलचा सगळा फायर ऑडिटच्या मध्ये काय अनियमित झाले असतील, या सगळ्या गोष्टींची एक्सपर्टच्या टीमच्या माध्यमातून चौकशी होईल आणि ती सुद्धा फार कालावधी न लावता पुढच्या 8 दिवसांमध्ये यातल्या एकूण रिपोर्ट प्रमाणे आपण त्यांच्यावरती कारवाई. हॉस्पिटलमध्ये जळाल्यानंतर 3 बालकांचा मृत्यू झाल्यावर याला हे सरकार जबाबदार आहे. त्या मंत्र्यावर, मुख्यमंत्र्यावर, उपमुख्यमंत्र्यावर ही जबाबदारी टाकून आरोग्य खात्याच्या सर्व वरिष्ठ अधिकारी आणि आरोग्याचे खात्याचे मंत्री यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. अतिशय दुर्दैवी प्रकार आहे. उच्चस्तरीय चौकशीचे आदेश तर दिलेच आहेत. फायर ऑडिट केलं होतं की नव्हतं केलं, की कागदावर दाखवलं होतं की चुकीचं केलं होतं, या सगळ्या गोष्टीची चौकशी आता केली जाईल. आणि अशा पद्धतीनं चिमुकल्यांचा जीव घेण्याकरता जे जबाबदार असतील त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली